हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल AM क्लासेस। आज आपण 9th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी फर्स्ट चॅप्टर बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्रीमधील प्रॉब्लेम सेट 1 मधील क्वेश्चन नंबर 10 पाहणार आहोत। पहा आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन काय दिलेला आहे। ड्रॉ अ लेबल फिगर शोइंग इन्फॉर्मेशन इन ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड राईट द अँटीसिडंट अँड द कॉन्सिक्वेंट। आपल्याला या ठिकाणी स्टेटमेंट्स दिलेले असणार आहेत आणि त्याच्या आधारे आपल्याला फिगर काढायची आहे आणि आपल्याला जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यासाठी अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहायचा आहे। पहा सॉल्व करू आपण फर्स्ट क्वेश्चन काय दिला आहे पहा। टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर। आता याच्यासाठी प्रथम आपण फिगर काढून घेऊ। काय काढायचे आपल्याला, टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स काढायचे आहेत। मी हे रफमध्ये काढलेलं आहे, तुम्ही पेन्सिलने ड्रॉ करा, पेन्सिल आणि स्केलच्या सहाय्याने ड्रॉ करा। इक्विलॅटरल ट्रायंगल्स म्हणजेच काय, ज्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत आणि तिन्ही अँगल्स इक्वल असणार आहेत। या 3 साइड्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत। याला नाव देऊ आपण ABC, याला नाव देऊ आपण PQR। आता हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे कारण या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स इक्वल आहेत। ट्रायंगल PQR सुद्धा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे कारण या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स इक्वल आहेत। या ठिकाणी आपण 2 इक्विलॅटरल ट्रायंगल्स काढलेले आहेत। आता आपल्याला यासाठी अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहायचं आहे। मग आपण प्रथम हे स्टेटमेंट कंडिशनल फॉर्ममध्ये लिहून घेऊ। आता याचा कंडिशनल फॉर्म काय येईल पहा। टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर, म्हणजेच 2 इक्विलॅटरल ट्रायंगल्स हे सिमिलर असतात। मग आपण काय म्हणू शकतो, जर 2 ट्रायंगल्स हे इक्विलॅटरल ट्रायंगल्स असतील तर ते काय असणार आहेत, सिमिलर असणार आहेत। म्हणजेच आपण कसं लिहू शकतो पहा, इफ 2 ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल, जर 2 ट्रायंगल्स हे इक्विलॅटरल असतील देन दे आर सिमिलर, तर ते सिमिलर असणार आहेत। लिहून घेऊ आपण, इफ 2 ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल देन दे आर सिमिलर। हा झाला कंडिशनल फॉर्म। आता आपण अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहून घेऊ। अँटीसिडंट काय येईल पहा, अँटीसिडंट म्हणजे इफ नंतरचा पार्ट, म्हणजेच काय येईल पहा, 2 ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल। या ठिकाणी लिहू आपण 2 ट्रायंगल्स आर सिमिलर। आणि कॉन्सिक्वेंट काय येईल, दे आर सिमिलर, देन नंतरचा जो पार्ट असणार आहे त्याला म्हणायचं कॉन्सिक्वेंट, म्हणजेच दे आर सिमिलर। कॉन्सिक्वेंट काय येईल, दे आर सिमिलर। अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे। सेकंड क्वेश्चन सॉल्व करू आपण। सेकंड क्वेश्चन काय दिला आहे पहा आपल्याला, इफ अँगल्स इन अ लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट देन ईच ऑफ देम इज अ राईट अँगल। काय दिलेलं आहे पहा आपल्याला, जर अँगल्स हे लिनियर पेअरमध्ये असतील आणि ते कॉन्ग्रुएंट असतील तर त्यातील प्रत्येक अँगल हा काय असणार आहे, राईट अँगल असणार आहे। याच्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, फिगर काढायची आहे आणि अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहायचा आहे। प्रथम आपण फिगर काढून घेऊ। आपल्याला 2 अँगल्स काढायचे आहेत आणि ते अँगल्स काय असणार आहेत, लिनियर पेअरमध्ये असणार आहेत आणि त्याच्यातील प्रत्येक अँगल हा काय असणार आहे, राईट अँगल असणार आहे। पहा आपण फिगर काढू। लिनियर पेअर म्हणजेच काय, 2 अँगल्सची ॲडिशन किती असणार आहे, 180 डिग्री असणार आहे। आणि हे लिनियर पेअरमधील अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजेच प्रत्येक अँगल हा काय असणार आहे, 90 डिग्रीचा असणार आहे। 90 + 90 किती येईल, 180 डिग्री, म्हणजेच ईच अँगल कितीचा असणार आहे, 90 डिग्रीचा असणार आहे। पहा आपण फिगर काढू। अशा प्रकारे येईल आपली फिगर। AB, या ठिकाणी C देऊ आणि या ठिकाणी D देऊ, ABCD। आता या ठिकाणी 2 अँगल्स आहेत, अँगल ABC हा अँगल आणि अँगल DBC हा अँगल। हे 2 अँगल्स काय आहेत, लिनियर पेअरमध्ये आहेत। लिनियर पेअर म्हणजेच या दोन्ही अँगलचे ॲडिशन 180 डिग्री असणार आहे। कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजेच प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा असणार आहे। 90 + 90 किती येईल, 180 डिग्री। आता या ठिकाणी आपल्याला हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे हे कंडिशनल फॉर्ममध्ये दिलेलं आहे। मग आपण अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहून घेऊ। आता अँटीसिडंट काय येईल पहा, इफ नंतरचा जो पार्ट आहे त्याला म्हणायचं अँटीसिडंट, म्हणजेच अँटीसिडंट काय येईल, अँगल्स इन अ लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट। अँगल्स इन अ लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट हा काय असणार आहे आपला अँटीसिडंट। इफ नंतरचा पार्ट म्हणजेच अँगलपासून कॉन्ग्रुएंटपर्यंतचा हा जो पार्ट आहे हा काय असणार आहे आपला अँटीसिडंट असणार आहे। आणि कॉन्सिक्वेंट म्हणजे काय, देन नंतरचा जो पार्ट आहे तो काय असणार आहे आपला कॉन्सिक्वेंट असणार आहे। म्हणजेच काय पहा, देन नंतरचा पार्ट, ईच ऑफ देम इज अ राईट अँगल, ईच ऑफ देम इज अ राईट अँगल। अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा होता। नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू आपण। क्वेश्चन थर्ड काय दिला आहे पहा आपल्याला, इफ द अल्टिट्यूड्स ड्रॉन ऑन 2 साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन दोज 2 साइड्स आर कॉन्ग्रुएंट। आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे पहा, जर आपण एखाद्या ट्रायंगलमध्ये ट्रायंगलच्या 2 साइड्सवरती अल्टिट्यूड्स काढले आणि ते अल्टिट्यूड्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर
तर आपण ॲल्टिट्यूड्स ज्या साईड्सवरती काढणार आहोत त्या साईड्ससुद्धा काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. प्रथम आपण फिगर काढून घेऊ. आपल्याला एक ट्रायंगल काढून घ्यायचा आहे. ट्रायंगल काढून घेऊ आपण. या ठिकाणी मी रफ पेनने काढत आहे फिगर. तुम्ही पेन्सिल आणि स्केलचा वापर करून फिगर काढून घ्या. या ठिकाणी ट्रायंगल काढून घेतलेला आहे. ट्रायंगलला आपण ABC नाव देऊ. आता या ट्रायंगलला आपल्याला काय करायचं आहे, ट्रायंगलच्या 2 साईड्सवरती आपल्याला ॲल्टिट्यूड्स काढून घ्यायचे आहेत. ॲल्टिट्यूड्स म्हणजेच काय, ट्रायंगलच्या व्हर्टेक्समधून त्याच्या अपोजिट साईडवरती आपल्याला परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे. आता या ट्रायंगलच्या B या व्हर्टेक्समधून आपण याची अपोजिट साईड कोणती आहे, AC, याच्यावरती आपण परपेंडिक्युलर लाईन काढून घेऊ. म्हणजेच हा काय होईल, या ट्रायंगलचा ॲल्टिट्यूड. याला आपण X नाव देऊ. आता ट्रायंगलचा C हा व्हर्टेक्स आहे. या व्हर्टेक्समधून याच्या अपोजिट साईडवरती आपण एक परपेंडिक्युलर लाईन काढून घेऊ, म्हणजेच ॲल्टिट्यूड काढून घेऊ. C या व्हर्टेक्समधून याची अपोजिट साईड कोणती आहे, AB. AB वरती आपण परपेंडिक्युलर लाईन काढून घेऊ. याला नाव देऊ आपण Y. आता ट्रायंगलमध्ये आपण 2 ॲल्टिट्यूड्स काढलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला फिगर काढायची आहे. एक ट्रायंगल काढायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 2 ॲल्टिट्यूड्स काढायचे आहेत आणि हे 2 ॲल्टिट्यूड्स कॉन्ग्रुएंट असतील तर या 2 साईड्ससुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहेत. ज्या साईड्सवरती आपण ॲल्टिट्यूड्स काढलेले आहेत त्या साईड्ससुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहेत. आता आपण अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहून घेऊ. अँटीसिडंट काय येणार आहे, इफ नंतरचा जो पार्ट असणार आहे तो आपला अँटीसिडंट असणार आहे. म्हणजेच द ॲल्टिट्यूड्स ड्रॉन ऑन 2 साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट, हा जो पार्ट आहे हा काय असणार आहे, आपला अँटीसिडंट असणार आहे. ॲल्टिट्यूड्स ड्रॉन ऑन 2 साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट, हा काय असणार आहे, आपला अँटीसिडंट. आता कॉन्सिक्वेंट काय असणार आहे, देन नंतरचा जो पार्ट आहे तो काय असणार आहे, आपला कॉन्सिक्वेंट असणार आहे. म्हणजेच देन नंतर दोज 2 साइड्स आर कॉन्ग्रुएंट, हा काय असणार आहे, आपला कॉन्सिक्वेंट. दोज 2 साइड्स आर, हा काय असणार आहे, आपला कॉन्सिक्वेंट. अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. पुन्हा एकदा पहा आपण क्वेश्चन कसे सॉल्व्ह केले. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.